माणसाने घातला मग तो माणूस अदृश्य होतो. वाव, मस्त यार. फनीला विचारलं तर म्हणाली डॅनीचे डोळे आलेत म्हणून. माझे? आणि काय रे, आईने गॉगल दिलाय ना घालायला? आई, मी फनी बोलते. फनी, तू का फोन केलास? अगं आई, आज डॅनीला ना भडकमकर बाईंनी लवकर घरी पाठवलंय. का? काय केलं त्याने? त्यांनी काही केलं नाही ग, आम्हीच त्याची गंमत करतोय. तो आज घरी आला ना की तूही त्याची गंमत कर. करशील नाही गंमत? कसरी मुलात रे तुम्ही, भुतावळ नुसती. प्लीज प्लीज. बरं. ओके ओके, बाय. अरे डॅनी, तू कसा आलास आणि फनी कुठे आहे? अगं ती शाळेतच आहे. माझे डोळे लाल झालेत ना, म्हणून मला डोळे आले असं समजून भडकमकर मॅडमनी घरी पाठवलं. बरं, जा कपडे बदलून घे. बाई, दुधी हवेत कसा उडतोय? मगाशी दुधी, आता मिरची. डोळे तपासून घ्यायला हवेत. अरे डॅनी, कपडे बदलून झाले ना की खाऊन घे. काय तू एकटीच? डॅनी कुठे? गॉगल घालून गावभर फिरतोय. आई शाट, जाम उल्लू बनलाय तो. अरे आज काय झालं माहितीये काय? काय? अरे कसं कळणार, तिथं आंधळी आहे ना. डॅनीची अजून एक गंमत सांगतो. आजोबा दळण घेऊन जात होते तर डॅनी गॉगल घालून त्यांच्या समोर गेला आणि आजोबांना म्हटला, आजोबा आजोबा ते दळण द्या माझ्याकडे. मग? आणि तो आजोबांसमोर नाचायला लागला. आजोबा त्याला बोले, अरे असा काय वेड्यासारखा नाचतो तू? आई शाट, त्याला समजलं तर नाही ना की आपण त्याला उल्लू बनवते? ऐक ना, डॅनी माझ्याकडे आला आणि म्हणाला,
आजोबांना मी दिसलो कसा. तर मी बोललो त्याला की तू काय बोला आजोबांसमोर. तर तो बोला नेहमीचा डायलॉग म्हटला, डॅनी डेंजर. तर मी बोललो असा डायलॉग नको म्हणायला पाहिजे होतास. अरे आजोबांनी तुला तुझ्या आवाजावरनं ओळखलं. बरं सुचलं रे तुला. अरे आपण गंमत करायची ठरवली ना, मग हे सगळं करावंच लागेल. अरे आज शाळेतून घरी आल्यावर डॅनीनी आई बरोबरही खूप धमाल केली. लाईट का बंद होतोय? अरे पुस्तकाची पानं आपोआप कशी पलटायत? पुस्तक हवेत तरंगते. वाचवा 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 वाचवा. मी डॅनी तुझा आवाज ऐकून आत्ता रूम मध्ये आलो. डॅनी आपल्या घरात ना भूताटकी आहे. मगाशी लाईट अचानक ऑफ झाले, भाज्या अशा उडत होत्या आणि आता तर पुस्तकाचं हवेत तरंगत होतं. डॅनी आई डोंट यू घाबरू. माय मदर देर इज डॅनी डेंजर. नको घाबरूस. आफ्टर ऑल I am Danny Danger. बरं झालं तू फोन करून आईला सांगितलंस, नाहीतर आपलं भिंग फुटलं असतं. नाहीतर काय, तो आपल्याला येडा आणि बावट समजतो. होऊ दे आता त्याची फजिती. ए आता खूप होतंय, अति होतंय. प्लीज प्लीज माझा बिचारा भाऊ प्लीज. आली मोठी विचारा भाऊ म्हणणारी. मी आता सांगणारच त्याला. बघा तुम्ही, सांगणार मी त्याला. सांगणार मी त्याला. चतुर चौकडी. नाही तुम्ही उद्या सकाळी ऑफिसला या, आपण बोलूया ना. आम्ही 11च्या दरम्यान तुम्हाला फोन करतो. ओके बाय. अरे वा, आज फनी राणी बच्चन अभ्यासाला बसले आहेत. ते डॅनी माशे कुठे गेले काय माहिती? काय माहित म्हणजे तुझ्या बरोबर नव्हता तो? हा हे आले डॅनी माशे. काय डॅनी माशे, अहो होतात कुठे इतका वेळ? ही काय घरी यायची वेळ झाली का? सांगू बाबांना सांगू. तू काय सांगतेस? मीच सांगतो. ओ बाबा, फनी राणी बच्चन ना खूप म्हणजे खूपच आगाऊ झाली. का बुवा, तिनं काय आगाऊपणा केला? मी भटकमकर बाईंना सांगितलं, माझे डोळे आले काय? आणि त्यामुळे बाईंनी लवकर घरी पाठवलं. अरे रे, म्हणजे शाळेमध्ये जाऊन अभ्यास करायचं मनावर घेतलेल्या माझ्या डॅनी राजाचं नुकसान झालं म्हणायचं. या फनी राणीला ना एक फटका द्यायला पाहिजे. असं फटकेच द्यायचे असतील तर फनी राणी बच्चनला का म्हणून? घरात भूताटकी चाललीये, ती करणाऱ्या भूताला द्या. घरामध्ये भूताटकी चालली? हा काय प्रकार आहे, मला कळेल का? हो, दुपारी मी बेडरूम मध्ये पुस्तक वाचत होते ना, तर पुस्तकाची पानं अचानक बदलत होती. काय? खरंच. नंतर पुस्तक हवेत काय उडत होतं. अहो मी भाजी कापत होते ना, तर भाज्या सुद्धा उडत होत्या. नशीब हा डॅनी घरात होता म्हणून. अरे काय सांगतेस काय तू? हे नवीनच आहे सगळं. हो बाबा, मी होतो म्हणून. हा आणि अशी दुपारची भूतटकी पुन्हा सुद्धा होऊ शकते. दुपारची भूताटकी पुन्हा होऊ शकते म्हणजे? अशी होऊ शकते. हाय. बस बस बस. हे काय करतोस तू?
माकड चाळे ठेव ते खाली, फुटेल ते. किती वेळ माहितीये ना. म्हणजे बाबा मी तुम्हाला दिसत होतो. अरे दिसतो म्हणजे काय, गॉगल घातलं तू काय गायब बी होतोस असं वाटतं का काय तुला? ए डॅनी सॉरी रे, तो गॉगल काही जादू बिदूचा नाहीये. आम्ही तुझी गंमत केली, गंमाडी गंमत केली तुझी. सॉरी डॅनी. हा काय प्रकार आहे मला कळेल का? अहो बाबा, हा. ओजूला एक गॉगल सापडला. तो गॉगल घातल्यावर माणूस अदृश्य होतो असं आम्ही डॅनीला सांगितलं. तेव्हापासून डॅनी असे चाळे करतोय. काय? हे फक्त तुम्हालाच माहिती नव्हतं, बाकी सगळ्यांना माहिती होतं. म्हणजे हा गॉगल जादूचं नाही हे तुला माहिती होतं फनी? हो. आई तुला सुद्धा माहिती होतं? आणि ओजू बंडू? हो त्यांनाही माहिती होतं. बाबा बघितलं, त्यांनी माझी फसवणूक केली. अरे फसवणूक आणि आई ते सुद्धा. गंमत केली. कोणी बोलू नका गंमत माझ्याशी. केली. सॉरी डॅनी. आम्ही तुझी गंमत केली रे. काही बोलू नका माझ्याशी. काय पोरं काही करत बसतात. तू पण यांच्यात सामील झालीस. काय करत असता तुम्ही ना. हे डॅनी दारू उघड ना. नाही उघडणार मी दरवाजा. निघून जा तुम्ही. वी आर सॉरी यार. अरे आम्ही तुझी गंमत केली रे. नाही उघडणार मी दरवाजा. दुसतात तुम्ही सगळे, दुसतात. निघून जा इकडून. ए भावड्या प्लीज यार आम्हाला माफ कर ना. सॉरी डॅनी. आई उघडणार बोललो ना. तुम्ही दूर जा, दूर जा. नका बोलू तुम्ही माझ्याशी. तुम्ही माझी फसवणूक केली आहे, चेष्टा केली तुम्ही माझी. दूर जा तुम्ही सगळे. हे डॅनी दारू उघड ना. हे दारू उघड ना. डॅनी डॅनी सॉरी रे. वी आर सॉरी. आम्ही तुझी गंमत केली रे. तूच आमचा लीडर आहेस. आमच्यात तूच हुशार आहेस. पण आम्ही कमी नाही आहोत हे आम्हाला सिद्ध करायचं होतं. आता फिट्टम फाट झाली यार. मग आता पट्टी. बट्टी. झिप झॅप झूम. धमाल धमाल धमाल. आज रात्री आहे धमालच धमाल. आजी आजोबा घरी नाहीत म्हणून मी तुमच्या घरी. ओजी तुमच्या घरी
मग मी पण तुमच्या घरी. अरे आई सांगत होती की आज बाबा लेट येणार आहेत. मग तर खूपच धमाल. ए धम्माल म्हणजे नक्की काय करायचं? अगं खेळ खेळू, गोष्टी सांगू, गाणी म्हणू. हे आणि प्रत्येकाने रात्री येताना कोणता ना कोणता तरी गेम आणायचा. आयडिया, मी माझे बॉक्सिंग ग्लोव्ह आणतो. अरे ग्लव्ह जाणून की आमचे नाकाड फोडणारच. नाही रे. परवा तुझा बर्थडे झाला ना, हो, तेव्हा काही फुगे उरले असतील ना तर ते घेऊन ये. गुड आयडिया. मग मी टिकल्यांचे पाकिट आणतो. टिकल्या? टिकल्यांचं काय करायचं? अगं मला एक टिकल्यांचा गेम माहितीये. मी एका गेम शो मध्ये पाहिला. ए पण नेमके आपण 2च गेम खेळायचे? हे 2 कसे फनी? अगं आपल्याकडे किती गेम्स आहेत. कॅरम आहे, चेस आहे, हाऊसी आहे, क्यूब पण आहे. अरे रात्रभर धमाल करू. मग ठरलं तर आज रात्री आमच्या घरी चतुर चौकडीचा गेम शो. झिप झॅप झूम. ते वगैरे घेतलेस? कॅरमच्या सोंगट्यावर. हो हो ना. आणि ह्याचं काय झालं, क्यूबचं आहे ना क्यूब. आणि हाऊसी आऊजी पण आहे. हो ना. म्हणजे आपली सगळी तयारी झाली आहे. काय कसली एवढी गडबड चालू आहे? अगं आई, आज चतुर चौकडीचा गेम शो आहे ना. म्हणजे अगं आज उजू एंजल आणि बंडू बक्सर आपल्या घरी येत आहेत स्लीप ओव्हर साठी. स्लीप ओव्हर साठी? अच्छा, म्हणजे त्यातलं स्लीप काढून टाकून ओव्हरनाईट जागरणाची तयारी चालू आहे. तर या आई तुझा इंग्लिश किती पक्का झाला ग. आहेच मी आज आमचं ओव्हरनाईट जागरण. ओजू आणि बंडू येणार आहेत म्हणून बोडस सरांनी उद्या शाळेला सुट्टी डिक्लेअर केली की काय? म्हणजे काय, उद्या आम्ही शाळेला दांडीच मारणार आहोत. काय ओव्हरनाईट जागरणामुळे शाळेला दांडी मारायचा आगाऊपणा करायचा नाही? अगं आई, माय स्वीट मम्मा, अगं तुझी आज्ञा आम्ही नाही मोडणार. उद्या आम्ही शाळेत जाऊ. अगं पण शाळेच्या गेटला लॉक नसणार का उद्या? ते का म्हणून? अगं आई उद्या रविवार नाही का? आम्ही आलो. अरे आलात, चला आता मी तुम्हाला चौघांनी जेवायला वाढते. हा ए नको नको नको. अगं आई, आपण असं केलं तर? कसं? बाबा आल्यावरती सगळे एकत्र जेवायला बसलो तर? अच्छा, म्हणजे बाबा येईपर्यंत आम्हाला खेळू दे असंच ना? आई किती गोड आणि सुंदर आहेस ग तू. काकू आम्हालाही भूक नाहीये. ठीक आहे, पण बाबा येईपर्यंतच खेळायचं. नंतर शहाण्या मुलांसारखं झोपी जायचं. चालेल? चालेल. आम्हालाही चालेल. ए डॅनी, मी फुगे आणि टिकल्यांची पाकिट आणली. शाबास. म्हणजे एकंदरीत आपली सगळी तयारी झाली आहे. झिप झॅप झूम. सो फ्रेंड्स, इकडे खूप सारे गेम्स आहेत. तिकडे पत्ते आहेत, ओजू तू आणलेल्या टिकल्या, पझल, हाऊसी, क्यूब, शिवाय आपल्याकडे कॅरम आणि चेस पण आहे. सो फ्रेंड्स, आज आपण इकडे स्लीप ओव्हर साठी नाही ओव्हरनाईट जागरणासाठी जमलो आहोत. बाबा येईपर्यंत जागरणासाठी. ओके ओके. बाबा येईपर्यंत जागरणासाठी. तर फ्रेंड्स, हे आपलं जे जागरण आहे ते मजेदार, रंगतदार व मस्त होण्यासाठी हे सगळे गेम्स आपण जागरणात खेळायचे आहेत. तर फ्रेंड्स, आपण हे सगळे गेम्स खेळताना काही पार्शालिटी होऊ नये, भांडणं मारामारी होऊ नये म्हणून आपण एक जजची नेमणूक केली आहे. आणि त्या जज आहेत मिसेस मालती दाणी. खेचलात मला पण तुमच्या गेम शो मध्ये. तर आय मीन जज साहेबा, मिसेस मालती दाणी, या बसा. क्लॅप फॉर हर यार. तर आई म्हणजेच जज साहेबा, मिसेस जज साहेबा, हा घ्या मोबाईल. ह्याच्यात आहे स्टॉप वॉच. तर आपण जो हा पहिला गेम खेळणार आहोत त्याची टाइम लिमिट आहे 5 मिनिटं. आणि या गेम मध्ये भाग घेणार आहे आम्ही, म्हणजेच डॅनी, फनी, ओजू आणि बंडू. तर हा जो गेम आहे तो मी नीट तुम्हाला समजून सांगतो. किचन मध्ये एक भांडे, त्यात काही फुगे. प्रत्येकाने फुगे घ्यायचे, बाहेर यायचं, ते फुगवायचे, गाठ बांधायची व या पिशवीत ठेवायचे. जो कोणी जास्तीत जास्त फुगे फुगवून गाठ बांधून या पिशवीत टाकणार तो या गेमचा विजेता ठरणार आहे. आणि त्याला मालती दाणी देणार एक बक्षीस. मग
बक्षीस तर मोठी माणसंच देतात ना. आणि इथे तर तूच मोठी आहेस. ठीक आहे, मी देईन ना तुम्हाला बक्षीस. एक धम्मक लाडू. बरं बरं, एक छानस गोष्टीचं पुस्तक. सो आपण गेमला सुरुवात करूया. ज्यात साईबा स्टॉप वॉच ऑन करा. 1 2 3 गो. स्टार्ट द गेम. लवकर लवकर. चला. वेळ झालाय लवकर. बघूया कोणाला मिळतंय पुस्तक. कमॉन फनी, कमॉन. चला, शेवटची 2 मिनिटं. लवकर. लवकर. शेवटचा 1 मिनिट. शेवटची 30 सेकंद. चला, आता प्रत्येकाने आपापल्या पिशवीतले फुगे मोजायचे. मोजा. माझे 8. माझे 7. 11. अरे वा, म्हणजे या गेमची विनर आहे फनी राणी.